राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेव पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तीर्थे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण यांती देवव्रता देवान पितृण्यांती पितृव्रता भूतानि यांती भूतेजा यांती मध्याजनोपी माम। इतर देवतांना भजणारे जे आहेत ते इतर वेगवेगळ्या लोकांमध्ये जातात आणि जे परमात्म्याला भजतात, भगवंताला भजतात, भगवंताची भक्ती करतात, ते भगवंत बोलतात, ते माझ्यापर्यंत येतात। जी मातेची अध्ययन केले, जे आत बाहेरी मियाची झाले। कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेलं होतं, ज्याने माझंच अध्ययन केलं, शास्त्र अभ्यासली, ती माझ्यासाठी, मला समजून घेण्यासाठी, माझी ओळख करून घेण्यासाठी शास्त्राचा अभ्यास केला। जगाला शास्त्र सांगितलं, ते सांगणं त्यामध्ये मुख्य उद्देश होता भगवंताच्या गुणानुवादाचा प्रसार करणं, त्याच्या नामाचा प्रसार करणं, यासाठीच अध्ययन केलं, यासाठीच अध्यापन केलं। अध्ययन आणि अध्यापन हे सर्व काही भगवंताच्या प्राप्तीसाठी जर झालं तर ते सर्व त्यांचं जीवित्व जोडले मजची लागे, असं भगवंत म्हणतात। आत बाहेरी मियाची झाले, अंतर्बाह्य त्यांना भगवंत व्यापून असतो आणि जयाचे जीवित्व जळले मजची लागे। जे अहंकारू वाहती अंगी आम्ही हरीचे भूषावया लागे। जे लोभे एकेची जगी माझीने लोभे। त्यांचा लोभ कशाबद्दल असतो? भगवंताच्या प्राप्तीबद्दलचा लोभ असतो। सामान्य जीवाला जशी प्रापंचिक आसक्ती असते, तशी या भक्ताला भगवंताची आसक्ती असते। भगवंताच्या आसक्तीला, प्रेमाला भक्ती म्हणतात आणि प्रपंचाच्या प्रेमाला आसक्ती म्हणतात। ही आसक्ती जेव्हा संपेल ना, त्यावेळी भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण होईल। आसक्ती गेली की भक्तीचा जन्म होतो आणि त्यासाठी अहंकार असायला पाहिजे। तो आहेच ना सूक्ष्म, तर तो अहम ब्रह्मास्मी मध्ये असला पाहिजे। मी भगवंताचा सेवक आहे, दास आहे, मीच असा शब्द जर वापरायचा असेल तर माझी ओळख एकच आहे की मी भगवंताचा सेवक आहे, अन्य काही नाही। मी प्रपंचाचा दास असू शकत नाही। हा मुद्दा जेव्हा लक्षात येतो तेव्हा जे अहंकार वाहतांगी, माऊलींची भाषा आपल्याला समजायला लागेल। आम्ही हरीचे भूषावया लागे, आम्ही हरीचे आहोत असा आम्हाला गर्व असतो। जे लोभी एकेची जगी माझीने लोभे, आणि माझाच लोभ त्यांना असतो। कालच्या चिंतनामध्ये आपण 362 नंबरच्या ओवीचा विचार केलेला होता। आता आज 363 नंबरचे ओवी, जे माझी निकामे सकाम, तोच विषय पुढे सांगायला लागले। त्याच्या इच्छा ज्या असतात त्या इच्छा मला प्राप्त करण्याच्या असतात। माझ्या इच्छेनं तो सकाम होतो। आपण प्रपंचाच्या इच्छेनं, विषयांच्या लोभानं सकाम होत असतो। पण माऊली म्हणता, हा जो भक्त आहे तो माझेनी कामे सकाम, जे माझेनी प्रेमे सप्रेम, जे माझी आभुली संभ्रम, नेनती लोक। तो इतरांना जाणत नाही, जे माझ्या इच्छेने इच्छावान होतात,
जे माझ्याविषयीच्या प्रेमाने प्रेमळ होतात. ज्यावेळी भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण होतं त्यावेळी समस्त विश्वाबद्दल सुद्धा त्याच्या मनामध्ये प्रेम आपोआपच निर्माण होतं. कारण प्रेम हा प्रत्येक जीवाचा स्थायी भाव आहे. फक्त त्याचं प्रकटीकरण जे आहे ते प्रकटीकरण संसाराच्या ठिकाणी जेव्हा होतं तेव्हा ते बंधनात टाकतं, आणि तेच प्रेम जेव्हा भगवंताच्या प्रित्यर्थ होतं तेव्हा ते बंधनमुक्त करायला उपयोगी येत असतं. प्रेम नाही काही कुणाकडे, काम कुणाकडे नाही, सगळ्यांच्याकडे आहे. लोभ कुणाकडे नाही, सर्वांच्याकडे आहे. अहंकार कुणाकडे नाही, सर्वांच्या ठिकाणी आहे. पण हा अहंकार, हा काम, हा प्रेम किंवा हे प्रेम किंवा हा लोभ हा कुणाच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी जेव्हा आपण लावतो तेव्हा आपण भगवत रूप होतो. माऊली म्हणतात, जे माझी कामे सकाम, या माझ्या इच्छेने सकाम असतात, इच्छावान होतात. जे माझ्याच विषयाच्या प्रेमामुळे त्यांच्यात प्रेमाचा उमाळा येत असतो, आणि जे माझ्या ठिकाणी लुब्ध झाल्यामुळे वेडे झालेले असतात, म्हणून ते इतर काही लोकांना जाणत नाहीत, लोकांचा व्यवहार जाणत नाहीत, संसारातल्या घडामोडीची मोजपट्टी करत नाहीत किंवा त्याला मोजायला जात नाहीत. हे असं आहे, हे तसं आहे, अशी चिकित्सा प्रपंचाची करत बसत नाहीत. नेणती लोकांना जाणत नाहीत. ते लोक शब्दाचा अर्थ आहे सगळे त्रिभुवन जे आहे ते त्रिभुवन सुद्धा त्याच्यासाठी आसार असतं. हे त्रिभुवन सुद्धा साठी त्याच्या दुर्लक्ष करण्यासारखे असते. जेव्हा भगवंताच्या इच्छेने तो सकाम होतो आणि भगवंताच्या प्रेमाने तो प्रेमळ होतो, त्यावेळी त्याला लोकव्यवहारामध्ये इंटरेस्ट संपून जातो. तो लोकव्यवहाराला, त्या व्यापाराला जाणत नाही. ते माझी आभुली संभ्रम, माझ्यासाठी वेडे होतात. हा वेडेपणा जेव्हा आतमध्ये साधकाच्या उतरते ना, तो पूर्ण भक्ती करून जातो, भगवंताला भेटूनच देतो आपल्याला. पण आम्ही वेडे आहोतच मुळात. वेडे आहोत, पण कशाने वेडे आहोत हे फार महत्वाचं आहे. आम्ही मूर्ख आहोत, आम्ही वेडे आहोत, पण आपण वेडे जे आहोत ते विषय प्राप्तीसाठी वेडसरपणा आपण करतो. पण इथला जो माऊली म्हणतात संभ्रम, भुली संभ्रम, जे माझ्या वेड्याने वेडे होऊन भगवंताची वेड लागले ना, की त्यावेळी मला तुका म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा, मला सगळ्या जगाचा कंटाळा आलाय. तुकाराम महाराज म्हणतात, तूच एक गोपाळा आवडसी, तूच विठ्ठला, तूच फक्त मला आवडतोस, अन्य सगळ्या जगाचा मला कंटाळा आलाय. कंटाळा आला या शब्दाचा अर्थ लोकव्यवहार पाहत नाहीत म्हणून ते तिरस्कार करतात असा अर्थ नाही. मात्र त्या सर्वाच्या बाबतीमध्ये ते उदासीन असतात. त्यामुळं भक्तांना इतर विषयांची इच्छा संपून जाते. इतर विषय म्हणजे प्रापंचिक विषयाची इच्छा संपून जातात आणि भोगाविषयी ते निरीच्छ असतात. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात बघा, संसाराची मज न साहेची वार्ता, मला सहनच होत नाही त्यातल्या बातम्या. कोणतरी संसाराबद्दल बोलायला लागला, त्याचं वर्णन करायला लागला, तर मला ऐकावंसं वाटत नाही, असं तुकोबा बोलतात. आमची अवस्था अशी होईल ना ज्या दिवशी, त्या दिवशी खऱ्या अर्थानं भगवंताबद्दलचं प्रेम जे आहे ते प्रेम बाहेर यायला सुरुवात होईल. आपला तोच होतोय, आपण जे ऐकावंसं वाटतं, आपल्याला बोलावंसं वाटतं, ते सगळं संसाराबद्दल असतं. पण इथं तुकाराम महाराज म्हणतात, संसाराची मज न सायेची वार्ता, अनेक म्हणता माझे कोणी, कुणाला माझं मी म्हणू, कोण आहेत माझे तुझं विनतो. तुकाराम महाराज अभंगच आहे, तुझ्याशिवाय माझा आहे तरी कोण. कारण तोच एक जवळ आहे ना. सगळ्यात जवळ कोण असेल तर आपल्या तो आहे. आणि जो सगळ्यात जवळ आहे, ज्याला मला बाजूला काढता येत नाही, तेच माझं स्वरूप आहे, अन्य काहीही नाही. ज्यावेळी अन्य गोष्टीचा विचार केला जातो ते माझ्यापासून दूर असतं. पण आज माझी स्थिती काय झाली जीवाची बघा, तर जे म्हणून माझ्यापासून दूर आहे तेच मला माझं वाटतं. आणि जे माझं स्वतःचं स्वरूप आहे, आत्मस्वरूप, जो परमात्मा मला लागून आहे, चिकटून आहे, ज्याच्याशिवाय माझं देह जो आहे तो देह चालतच नाही, त्या परमात्म्याला मी माझा म्हणतच नाही, त्याला ओळखतच नाही. माझ्या जवळ आहे तरी त्याची मला ओळख पटत नाही. पण ज्या अन्य आहे त्या अन्याकडे मात्र लक्ष जातं.
पण संसाराची वार्ता ऐकायला खूप लोकांना इंटरेस्ट वाटतो ना. आज 99% जरी बघितले, भक्ती जरी चालू असली तर ती भक्ती वरवरची दिसून येते आपल्याला. त्यामुळे तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जी गर्दी दिसते ती कुणाची दिसते? त्यामध्ये भक्त किती हा संशोधनाचा भाग आहे. इतके लोक जातात, ते देवाच्या प्राप्तीसाठी असतील का संसाराच्या प्राप्तीसाठी असतील? त्यांचे एकूण जरी चलनवलन जर बघितलं तर भगवंत प्राप्ती मला व्हावी, मला शांती, समाधान, तृप्ती याचा अनुभूती यावं असं कोणच म्हणत नाही. म्हणून हे सगळे भक्त जे असतात, जसा एखादा जीव संसाराविषयी तृष्णा असते, अतृप्त असतो, तसा हा भक्त भगवंताविषयी अतृप्त असतो, त्याच्या भजनाविषयी अतृप्त असतो. किती भजन केलं तरी अजून करावंसं वाटतं, किती नाम घेतलं तरी अजून नाम घ्यावंसं वाटतं, किती ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, गाथेचा अभ्यास केला, दासबोधाचा अभ्यास केला तर आणखीन करावासा वाटतो. हे भक्ताचं लक्षण आहे. त्यामध्ये अतृप्ती दिसली पाहिजे. आमची अतृप्ती कुठं आहे? संसाराच्या ठिकाणी अतृप्ती आहे. आणि ती अतृप्ती मला बंधनात टाकते, मला अस्वस्थ करते, माझी शांती घालवते. आणि भगवंताविषयी असलेली अतृप्ती, ही अतृप्ती मला समाधान, अधिक समाधान देत राहते. जितकं आपण शास्त्र अभ्यास करावा, जितकं अधिक नाम घ्यावं, तितकं ते गोड आणि अत्यंत आकर्षित आणि अत्यंत समाधान आणि शांती देणारं असतं. म्हणून सगळे भक्त जे आहेत ते भगवंताविषयी अतृप्त असतात. माझेनि कामे सकाम, अतृप्त असतात. माझेनि प्रेमे सप्रेम, म्हणजे दुसरं काही नको. नेनती लोक, जे माझी या भुली संभ्रम, माझ्यासाठी वेडे लाचावले मन, लागलेशी गोडी ते जीवेन सोडे, ऐसे झाले. माझ्या मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद. गोविंद ते काय वर्णन मग तुकोबा करतात? गोविंद गोविंद माझ्या मना लागली या छंद. मला दुसरी आवडच काय नाही. नेनती लोक, दुसरा कशाची आवड नाही. अनेक दुसरे मज नाही आता, नेमिली या चित्ता पासून या. फार सुंदर अभंग आहे बरं का. सुरुवातीची अशी आहे, गाथेमध्ये आपण बघू शकता. अनेक दुसरे मज नाही आता, मला पांडुरंगाशिवाय, भगवंताशिवाय आणखीन दुसरं माझंही कोण नाही आणि मला दुसरे कोण नको. पण अनेक दुसरे मज नाही आता, नेमिली या चित्तापासून या. माझ्या चित्तानं नियम केलाय त्याला पकडून ठेवण्याचा, आणि चित्त त्याला धरून ठेवतं, आणि तो त्याचा नेम आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृत स्वप्नी पांडुरंग. लोक येत नाही स्वप्नामध्ये, जागृतीमध्ये लोकांचा संबंध येत नाही. जागृती स्वप्नी पांडुरंग. काय आणि काय पुढे आहे, पुढं वर्णन आहे. तो खरंच तो अभंग बघा काय म्हणतात. पडिले वळण इंद्रिया सकाळा, भाव तो निराळा नाही दुजा. माझा भाव दुसरा काही नाही, मला भोगाची इच्छा नाही. जे भोग आहेत ते भगवंताच्या समवेत भोगायचे आहेत. गोपिकांनी जे काम भोगला ते काय होतात? जे माझेनी कामे सकाम. गोपिकांचं उदाहरण देता येईल या ठिकाणी बरं काय. माझेनी कामे सकाम, त्यांचा काम होता तो भगवंताच्या प्राप्तीचा काम होता. आमचे काम वेगळे आहे. म्हणून प्रेमानं जेव्हा उमाळ येतो भगवंताबद्दलचा, त्यावेळी तो भक्त भगवंताशी एकरूप होत असतो. म्हणून प्रेमानं मनुष्य बांधला जातो. पण विचार केला तर भगवत विषयक प्रेमाने तो संसार बंधनापासून मुक्त होतो. आपण माणसावरनी प्रेम केलं तर माणसात आपण आसक्त होतो. जसे भ्रमरभेदी कोडे, भलतेची काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळीये. ते उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चेरून येणे. ऐसे कठीण कोवळेपणे स्नेहू देखा. स्नेह म्हणजे आसक्ती, असं वर्णन पहिल्या अध्यायामध्ये माऊली करतात. एखादा भ्रमर कसा आता अडकून राहतो ना, तसा आम्ही संसारामध्ये आसक्त होऊन रात्रभर जसा तो कलिके माझे सापडतो, गुदमरतो. उत्तीर्ण होईल प्राणे, परी कमळ तळू चेरून येणे. ती कमळाची पाकळी फोडून बाहेर यावं अशी इच्छाच होत नाही त्याला. तिथंच पडून राहावं. असंच आमचं आहे. मुलांच्या, नातवंडांच्या, नातलगांच्या, प्रॉपर्टीच्या प्रेमामध्ये
म्हणजे ती प्रेमाची कलिका आहे. त्या कलिकेमध्ये आपण इतके गुंतून पडलो की भगवंताविषयी, माझ्याविषयी, माझ्या स्वरूपाविषयी असणारं प्रेम मी विसरून गेलेलो आहे. खरं प्रेम काही कळलंच नाही. आणि आम्ही प्रेम करतो म्हणतो संसारावरती, ते प्रेम नसतं. प्रेमाला तो बोलणं म्हणजे प्रेमाचा अपमान आहे. लक्षात घ्या प्रेम या शब्दाचा. प्रेम जे आहे ना, ते प्रेम काही न काय बोलता मागता म्हणलेलं आहे. अनुभव चित्ता चित्त जाणे असं तुकाराम महाराज प्रेमाची व्याख्या करतात. प्रेम नाही बोलता असं वर्णन केले. त्याचं बोलणं करून दाखवता येत नाही, असं अस्पष्ट असतं ते. अनुभव चित्ता चित्त जाणे हे प्रेम भगवंताविषयीचं असलं पाहिजे. आणि प्रेम कधी काही मागत नाही, म्हणतो भगवंताकडे काहीच मागत नाही. तुझ्याबद्दलचं अधिक प्रेम मला येऊ दे एवढंच मागत असतो. म्हणून प्रेमानं काय करत असतो, ह्या आसक्तीनं मनुष्य बांधला जातो. पण भगवंताविषयीच्या प्रेमानं मात्र त्याचे बंध सैल होतात. तो संसार बंधनापासून मुक्त होतो. म्हणून विषयाच्या ज्या प्रेमाला मोह म्हणतात आणि भगवंताविषयीच्या प्रेमाला भक्ती म्हणतात. आपला मोह आहे, आपल्या आसक्ती आहे संसाराविषयीची, त्याला आपण प्रेम म्हणत असतो. कारण संसाराकडून माझ्या अपेक्षा आहेत. अपेक्षा करते ते प्रेम नसतं. परत मी देवावरही प्रेम करतो, पण परमेश्वराच्या प्रेमापोटी आपण त्याच्याकडून सांसारिक पदार्थ मागून घेतो. हे काय प्रेम आहे काय भगवंताबद्दलचं? हित म्हणतात माझी या प्रेमे सप्रेम. म्हणून भक्ताच्या प्रेमाचा विषय हा फक्त भगवंत असतो आणि आमच्या प्रेमाचा विषय फक्त संसार असतो. आपल्यात त्यामध्ये हा फरक आहे. इथं भक्तांचं वर्णन करायला आहे. म्हणून भक्त काय करतात, लोकांना जाणत नाही. काय जाणून उपयोग आहे? काय लोकांच्या किती ओळखी असल्या म्हणजे मला शांती तृप्ती मिळेल? जितक्या अधिक ओळखी तितका अधिक त्रास असतो. हा मुद्दा कधीतरी आपण सायकोलॉजिकली कधीतरी चिंतनात घेतलाय की आपण बघायला पाहिजे. आपण म्हणतोय ज्यांना खूप मित्र असतात ना, ती माणसं खूप कशी असतात, समंजस असतात. ती माणसं खूप प्रेमळ असतात. आहे बरोबर आहे. पण खूप मित्र असणं हे सुद्धा कधी कधी धोकादायकच होऊ शकतं ना. परमार्थाच्या बाबतीमध्ये विचार केला तर अधिक मित्र म्हणजे आपला अधिक वेळ वाया घालवणार आहे संसारामध्ये. म्हणून कबीर महाराज सुद्धा म्हणायचे की मला वाचव देवा, मला वाचव. कुणापासून? प्रेम करणाऱ्या मित्रांपासून. शत्रूंपासून नव्हे म्हणत. शत्रू कधी जवळच येत नाही ना, त्यामुळे शत्रूपासून वाचवायचा प्रश्नच येत नाही. प्रश्न आहे तो प्रेमळ आणि ढोंगी असलेली जी लोक आहेत आपल्या समोर, नाटक म्हणून आपल्यावरती प्रेम करणारे जे आहेत त्यांच्यापासून माझा बचाव कर, असं कबीर महाराज म्हणतात. आपणही खरंच साधनेची खरंच एखादी बैठक तयारी करायची असेल तर या व्यवधान जे आहेत ही वेगवेगळ्या प्रकारची जी मला खेचून घेतात त्यांच्यापासून भक्त जसा बाजूला असतो तसंच आपण राहिलो पाहिजे. म्हणून भक्त लोकांना जाणत नाही म्हणतात. नेनती लोक या शब्दाचा अर्थ तोच आहे. म्हणून भक्ताला देहाचा विसर पडतो. नाथ भागवतामध्ये फार सुंदर एक उभे आहे, जो मोले मदिरा खाय. बघा, विकत घेऊन दारू पितो, मोले मदिरा खाय तो मदिरानंदे नाचे गाय. त्या नादामध्ये दारू पिऊन नशेमध्ये तो गातो नाचतो. जेने ब्रह्मानंदू सेविला आहे तो केवीर आहे आवरला. परंतु ज्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली म्हणजे भगवंताचं प्रेम मिळालं, तो का गप्प बसेल सांगा? त्यामुळं भक्त लोकांमध्ये काय म्हणतात, 13व्या अध्यायामध्ये श्लोक आहेच त्याच्याबद्दलचा. बहु जनपदा खंती, बहु एकांतावरती प्रीती आणि जनपदाची खंती. ते भक्त कसे असतात बघा, एकांत प्रिय असतो. आणि जनपदाची खंती म्हणजे लोकांनी मान द्यावा, सन्मान करावा, त्यांच्यामध्ये मिसळावं, मौज मजा करावी अशी त्याची इच्छा राहत नाही, कारण तो आपल्याच आनंदामध्ये मग्न असतो. म्हणून नेनती लोक शब्दासाठी माऊली विचारतात. दुसरी गोष्ट, लोक त्यांना माघारी काय बोलतात ना ह्याची पर्वा करत नाही. पर्वा कोण करते ना, ज्यांना कीर्तीला धक्का लागेल, आपल्या मान सन्मानाला काहीतरी तडा जाईल, ही भीती ज्यांना असते ना ती लोकांच्या बोलण्याची पर्वा करतात. कारण लोकांचं लोक तैसा उग धरिता धरेना, हे तुकाराम महाराजांची वचन आपण लक्षात ठेवली पाहिजेत. ओकारे आहे,
काहीतरी केलं म्हणतात ते खरंच अभंग पूर्ण वाचण्यासारखं आहे. लोक तैसा ओक धरिता धरवेना. पुढं आहे ते वर्णन काही काही केलेलं आहे. अधिक मुलं झाली की म्हणतात हा मुलाबाळामध्ये जंगला. मुलंच झाली नाही तर हा कसा निपुत्रिक आहे असं म्हणतात. काही बोललं तर बडबड आहे म्हणतात. गप्प बसलं तरी हट्टी आणि काय आहे अहंकारीने गर्विष्ठ आहे असं म्हणतात. लोक दोन बाजून बोलतात. पण या दोन्ही गोष्टीचा विचार करत बसेल काय भक्त सांगा. आणि किती वर्ष घालवायची त्या माणसं बोलतात त्यांच्याबद्दलचं ऐकण्यामध्ये. म्हणून नेणं लोक भक्त त्या लोकांच्या बोलण्याला, प्रशंसेला सुद्धा आणि निंदेला सुद्धा भीक घालत नाही. लोकापवादाची पर्वा करत नाहीत ते. असो काय असं त्याने आपला मार्ग निवडलेला असतो आणि भगवंताच्या दिशेने त्यांचा प्रवास चालू असतो. बाजूला काय घडतंय त्याचा विचार करत नाही. नदी करते काय सांगा. नदीला काय कोण म्हणतात मळकट पाणी आहे, कडूळ पाणी आहे, कोण म्हणते घाणीचं पाणी आहे. जाता येता काय असेल ते सगळा पाला पाचोळा सगळ्या गोष्टी विचार करत नाही नदी. तिला धावायचं आहे, तिला पोचायचं आहे ते समुद्रापर्यंत. त्यामुळे बाहेर काही लोक बोलतात आपल्याबद्दल काय करतात लोक तरी आहेतच. बोलणं हे त्यांचं कामच आहे. त्यामुळं प्रत्येक वाक्याचा जर विचार करत बसलो तर आमची महावाक्यांचा विचार कोण करायचं. लोकांच्या वाक्यांचा जर विचार करत बसलो तर महावाक्यांचा विचार कधी करायचा. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. माऊली बोलतात जे माझे निकामे सकाम, जे माझे नि प्रेमी सप्रेम, जे माझी आभुली संभ्रम. वेळ लागतो त्यांना छंद लागलेला असतो आणि त्यामुळे त्या वेळात ते असतात. त्यामुळे इतर लोकांना ते जाणत नाही. जयाची जानती मजची शास्त्रे, मी जोडे जयाची निमंत्रे, ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मजो. अशी चेष्टा शब्दाचा अर्थ आहे की अशा क्रिया म्हणून चेष्टा शब्दाचा अर्थ आहे क्रिया. जयाची जानती मजची शास्त्रे, ज्यांनी लिहिलेले जे शास्त्र आहेत किंवा त्यांनी लोकांनी केलेला जो उपदेश आहे हा मला जाणण्यासाठीच असतो, अन्य कशासाठी नसतो. जे शास्त्र ते अभ्यासतात किंवा जे शास्त्र त्यांनी लिहिलेली असतात ही भगवंताला जाणण्यासाठी, इतरांनी भगवंताला जाणावं यासाठीच ती शास्त्र लिहितात. आणि दुसऱ्यांनाही शास्त्र सांगतात ते भगवंताच्या प्रेमाखातरच शास्त्र सांगतात दुसऱ्यांना पण. जयाची जानती म्हणजे शास्त्र जे जाणतात मदची शास्त्रे, मी जोडे जयाची निमंत्रे. म्हणजे त्यात भगवंताचं वर्णन असतं त्या शास्त्रामध्ये आणि ज्यांनी दिलेल्या मंत्राने माझी प्राप्ती होते. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकोबाचा अभंग आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. आणि मंत्र दिलाय त्यांनी, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, याविन आनिक असता साधन, वाहतशे आन विठोबाची. तुका म्हणे आहे सोपे सर्वावनी, शहाणा तो धनी घेतो येते. मूळ मुद्दा आहे त्यांनी लिहिलेली शास्त्रे, त्यांनी केलेला उपदेश हा परमात्मा प्राप्तीसाठीच आहे, अन्य कशासाठी नाही. आज आपल्याकडे असणारे उपनिषद आहेत, श्रुती स्मृती पुराण सगळी शास्त्र, वेद आणि वेदावर झालेली लिहिलेली शास्त्र ही काय त्यांनी लिहिलेली आहेत की माझ्या ग्रंथांना प्रायोजक मिळावेत म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले नाही. किंवा हे कुणाकडे हक्क सोपवायचे, मग त्यांच्याकडे ते पैसा कमवायचा, मग ते कुठं पब्लिश करायचं, मग किती लोकांसाठी प्रती काढायच्या, असा विचार करून तुकोबाने अभंग लिहिले नाहीत. माऊलींनी ज्ञानेश्वरी त्यासाठी लिहिली नाही, तर लोकांना देव कळावा आणि स्वतःची ओळख व्हावी. स्वतःची ओळख आणि देवाची ओळख एकाच वेळी होत असते आणि हे फक्त त्यांनी लिहिलेल्या शास्त्राद्वारे आपल्याला कळत असतं. म्हणून ही आत्मा जाणते हे मंत्र म्हटलेलं आहे. हे मंत्र त्यांची जी असतात ना, त्यांची जी शास्त्रे, ही शस्त्रे संसार जिंती अशी शस्त्रे आहेत त्यांची. त्यांनी लिहिलेली शास्त्र ही संसाराला जिंकणारी शस्त्र आहेत असं माऊली बोलतात. त्यांनी दिलेले मंत्र जे आहेत
हे मंत्र भगवंताची ओळख करून भगवंतापर्यंत घेऊन जाणार आहे. वारकरी संप्रदायाचा जय जय रामकृष्णाची असा उघड मंत्र आहे. समर्थ बोलतात श्रीराम जय राम जय जय राम, गोंदवलेकर महाराज म्हणतात. समर्थ बोलतात श्रीराम जय राम जय जय राम. हे कुठंपर्यंत, ह्याचा जेव्हा आपल्या मनाला छंद लागतो ना या मंत्रांचा, त्यावेळी या भक्तांनी आपल्यासाठी ज्या मंत्राची योजना करून ठेवली त्यांचं केवढं उपकार आपल्यावरती आहे ते आपल्या लक्षात यायला लागतं. पण त्यांनी दिलेली शास्त्र आणि त्यांनी दिलेले मंत्र हे फक्त भगवंताला जाणण्यासाठीच उपयोगाला येत असतात, त्यासाठीच त्याचा उपयोग खरा आहे. म्हणून भक्तांनी जयाची जाणती मजची शास्त्रे अशा सर्व त्या ज्या आहेत, मंत्रांनी माझी प्राप्ती होते अशी त्यांचे मंत्र असतात. आणि अशा सर्व क्रियाने ते माझं भजन करतात. म्हणजे चेष्टा मात्रे भजले मज. चेष्टा मात्रे म्हणजे जी जी क्रिया आहे ती क्रिया भगवंताच्या प्रत्यर्थ करतात. पाहावं तर देवाला, ऐकावं तर देवाला, चिंतावं तर देवाला, चालावं तर देवासाठी, जगावं तर देवासाठी. भगवंताच्या प्राप्तीसाठी सर्व क्रिया त्यांनी अर्पण केलेल्या असतात. म्हणूनच तुकोबा म्हणतात ना, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, ठाईच बैसुनी करा एकचित्त. कुठं जाऊ नका कुठे, न लगे जावे मनांतरा, सुखे येतो घरा नारायण. नाम संकीर्तन साधन पै सोपे असा हा अभंग आहे बरं का. आपल्याला सुरुवात का बोलावी तर मला ठाऊक असलेल्या अभंगाबद्दलचं आपल्याला, आपलं वाचन पण बऱ्याच जणांचं चांगलं आहे, पण काही वेळा कुणाकडून तर नवीन अभंग आपल्याला ऐकायला मिळतो आणि आपल्या चिंतनासाठी उपयोगाला येतो. त्यामुळे सगळे अभंग हे भगवंताच्या चिंतनासाठीच असावे. भगवंताच्या प्राप्तीसाठी अभंगांचं चिंतन करावं, ओव्यांचं चिंतन त्यासाठी करावं. देव जाणणारी, देव कसा जाणता येईल यासाठी ही शास्त्र लिहिलेली आहेत. बाकी देव काय कुठनं आणायला जायचं आहे, न लगे काही जावे मनांतरा. अरे वनातनं फिरायला लागत नाही. ही संन्यासाची वस्त्रही परिधान करायची काही गरज नाही. ज्यांचा देव प्राप्त करावा हा उद्देश आहे, गोंदवलेकर महाराज बोलतात ना, ज्यांना ईश्वर प्राप्ती हा जो उद्देश आहे त्यांना संन्यासाची वस्त्र घालायची काय गरज आहे का? आणि जर ईश्वर प्राप्ती हा उद्देश असेल तर संन्यासी असलं काय आणि नसलं काय ह्याच्याशी संबंधच काय आहे सांगा. संन्यासाची वस्त्र वापरून सुद्धा जर देवप्राप्ती उद्देश नसेल तर संन्यास व्यर्थच जातो, असंच आहे की नाही. आणि देवप्राप्तीचा उद्देश ठेवून गृहस्थाश्रमात आहे तर त्याला देवाची प्राप्ती होणार आहे, त्याला कुठं जावं लागतं. मग शास्त्र का लिहिलीत? ऋषी मुनींनी संतांनी शास्त्र लिहून ठेवलीत. कशासाठी लिहून ठेवलीत? तर देव कळावं, देवाची ओळख झाली ना, त्याचं वर्णन ऐकलं ना की त्या वर्णनावरून त्याच्याबद्दलचं प्रेम निर्माण होतं आणि तो कुठं आहे, कसा आहे ही जाणावी अशी जिज्ञासा निर्माण होते. आणि जिज्ञासा कुठंपर्यंत येते? स्वपर्यंतच येते. मग स्वलाच जाणा असं सगळं शास्त्र सांगतं. अन्य जाणणं नाही काय, म्हणून आपलंच आपल्याला पाहावे आपणाशी आपण, याला ज्ञान म्हणतात असं समर्थ छोटीशी व्याख्या करतात. मलाच मी जाणून घ्यायचं आहे म्हणजे परमात्म्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे जगाला जाणता म्हणतात, नेनती लोक मागच्या ओळीमध्ये म्हणतात, जगाला जाणण्याच्या नादामध्ये भगवंत जाणायचा विसरून राहतो, बाजूला पडतो. आणि ही सगळी शास्त्र जी आहेत ही शास्त्र सगळी भगवंताला जाणणारी आहे. जाणती मजची शास्त्रे मी जोडे जयाची नी मंत्रे. त्याने मी जोडेल अशा मंत्रांची निर्मिती केलेली आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. फार श्रेष्ठ दर्जाचे मंत्र आहेत बरं का. अगदी बोलायला सवंग असे वाटतात बरं का हे मंत्र, सहज वाटतात, पण याच्यामध्ये खूप मोठी शक्ती त्यांनी स्वतःची ओतलेली असते. म्हणून ही शास्त्र आहेत म्हणून आपल्याला मार्गदर्शन मिळते ना, तर मिळालंच नसतं. आज महाराष्ट्रामध्ये 4 ग्रंथ प्रसिद्ध आहेत, पण महाराष्ट्रीयन लोकच त्याचा किती अभ्यास करतात हा विचार करण्याचा, संशोधनाचा भाग आहे. महाराष्ट्रातल्या MPSC ची परीक्षा देणाऱ्या मुलाला दासबोध कुणी लिहिला हे जर कळत नसेल, किंवा समर्थ रामदास कोण आहेत, ज्ञानेश्वर माऊली कोण आहेत, तुकोबा कुठं होऊन गेले, त्यांचा कोणता ग्रंथ प्रसिद्ध आहे, ह्याच्याबद्दल जर माहिती नसेल तर त्यांची UPSC आणि MPSC आणि UPSC मध्ये मिळणारी पदं, ह्या पदांना अर्थ काय राहतोय सांगा जरा.
जे आपलेच पूर्वजांना जे जाणत नाही, त्यांनी लिहून ठेवलेली शास्त्रांचा अभ्यास करत नाहीत, म्हणून जन्माला आल्यानंतर आपण एक महाराष्ट्रीयन लोकांनी तरी बंधनात राहावं. की एक गोष्ट आहे की आपल्याकडे 4 ग्रंथ आहेत, किमान आयुष्यामध्ये एकदा तरी त्याचं वाचन त्या 4 ग्रंथांचं व्हावं. इतर अभ्यासाने आहे खूप वाढून ठेवलेला, मांडून ठेवलेला आहे. आपल्या तेवढ्यात आयुष्य पुरणार नाही. इतकी पुराणं, इतकी ती षडदर्शनं, या सगळ्यांचा अभ्यास करायला आमच्याकडं तेवढी कुठं आयुष्य आहे? आयुष्याला मर्यादा आहे. मर्यादित आयुष्यामध्ये एखाद्या वर्षभरामध्ये एखादा ग्रंथ पूर्ण होतो ना, अभ्यासून वाचून. असे एक 5-6 वर्ष त्यात घालावे ना, आणि शेवटचे दिवस तरी आयुष्याचे त्यामध्ये तरी खर्च करावेत. आता पैसा कमवून झाला असला तर हा प्रश्न सुद्धा विचारायला पाहिजे. झालाच नाही म्हणतोय आपण, पैसे कमवून झालेच नाही, नाम तेवढं घेऊन झालं. सकाळी ओव्या 50 वाचल्या ज्ञानेश्वरीतल्या, झाल्या वाचून माझ्या. फक्त पैसे तेवढे कमवायचे अजून राहिलेले आहेत, प्रॉपर्टी कमवायची आहे, कीर्ती कमवायची अजून शिल्लकच आहे. हे शिल्लक राहते ना, हेच आपल्या आयुष्याचं विडंबन आहे. हे शिल्लक राहते माझं, आणि शिल्लक तेच राहतंय जे कधीच पूर्ण होत नाही. त्याला एक व्याख्या लावून ठेवायची, जे कधीच पूर्ण होत नाही, शिल्लक राहते ना, त्याचाच नाद खूप आपण सगळं करत असतो. आणि ज्याला जे पूर्ण होत आहे आणि ज्यामुळं मला पूर्णत्व प्राप्त होत आहे, असं पूर्णत्वाला नेणारं ते शास्त्र जाण्याची इच्छाच आपण कधी करत नाही. हे म्हणतात की सगळी शास्त्र देवाला जाणतात, मग देवाला जाणणाऱ्या शास्त्रांचा, देवाला जाणणाऱ्या मंत्रांचा आपण का अभ्यास करत नाही? मंत्र हा अभ्यास आहे. जपापेक्षा मंत्राला स्थान अभ्यासच आहे बरं काय. श्रीराम जय राम जय जय राम हे शब्द अभ्यासाचे आहेत, चिंतनाचे आहे. हे जपाला आहेतच, पण जपापेक्षा श्रेष्ठ त्याचं चिंतन असायला पाहिजे. नेमकं काय आहे या श्रीरामाचा आणि माझा काय संबंध आहे? ह्या भगवान श्रीकृष्णाचा आणि माझा काय संबंध आहे? तो कोण आहे? ह्याला जाणणं, ही जाणणारी जी शास्त्र आहेत आणि त्यांच्या सगळ्या भक्तांच्या क्रिया ज्या आहेत याच्याशी निगडीत आहेत. म्हणून म्हटलेलं आहे, संतांनी लिहिलेल्या शास्त्राने त्यांचं अनुष्ठान अध्ययन करून अनेकांचा उद्धार झालेला आहे. किती लोक उद्धार पावली सांगा बघू. रामकृष्ण हरी या मंत्रानं केवढी क्रांती घडवली. एकाच लाईन मध्ये एवढ्या वाऱ्या चालतात, या रामकृष्ण हरीच्या उच्चारानं चालत असतात. केवढा मोठा त्याचा प्रवाह लोकांच्या मनामध्ये, किंवा केवढा मोठा प्रभाव या लोकांच्या मनामध्ये आहे बघा. याच्यामध्ये किती लोक सामील होतात, किती शांतपणे सगळ्या वाऱ्या चालतात. इतके लाखो लोक एका वेळी एकत्र येतात, पण त्यांना शिस्त लावावी लागत नाही, नियम सांगावे लागत नाहीत. रामकृष्ण हरी हा एकच नियम आहे. म्हणून रामकृष्णाचा उद्धार केला. त्यांचे मंत्र जे आहेत अनेक जीवांना संजीवनी प्राप्त करून दिलेले आहेत. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हा शब्द माऊली तुकोबा वापरतात. म्हणून त्यांच्या सर्व क्रिया ज्या आहेत, त्यांच्या सर्व हालचाली आहेत, त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी असतात. अन्य काही त्यांना प्राप्त करायचं नव्हतं. आणि त्यांनी लिहिलेली शास्त्र, त्यांनी लिहिलेले मंत्र आणि त्यांच्या सगळ्या क्रिया भजले मज, हे भजन त्याच्यासाठीच होतं, भगवंताच्या प्राप्तीसाठी. असे हे भक्त जयाची जानती मजची शास्त्रे, मी जोडे जयाची मंत्रे, ऐसेचे चेष्टा मात्रे भजले मज. म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम हा षडक्षरी काय किती अक्षरी मंत्र आहे, 13 अक्षरी मंत्र हा भगवंताशी जोडतो आपल्याला. जी मी जोडे जयाची मंत्रे, मी प्राप्त होतो त्या मंत्रानं. मग ते मंत्र म्हणून आपण का दोंडानं मुखानं त्याचा मंत्राचा उच्चार करू नये? हा मुख्य उद्देश आता इथं माऊली सांगतात. पुढे फार सुंदर ओवी आली बघा. याची क्रिया जी आहे ती कसे भक्त असतात. 365 नंबरची ओवी, ते मरणा ऐलीच कडे म्हणजे मरणाच्या अलीकडेच मज मिळून गेले पुढे, मला प्राप्त होतात आणि पुढे जातात. मग मरणी अनिकीकडे जातील केवी. मग परत आणि मरायला कशाला जातील? मरणाच्या नंतर दुसरीकडे कशाला बरं जातील? ती मरणाच्या अगोदरच मला प्राप्त झालेले आहे. किती सुंदर विचार सांगितलाय बघा. मरणापूर्वी जे माझ्याशी एकरूप झालेले असतात, हे मरणाच्या वेळी दुसरीकडे जातील कसे सांग बघू. म्हणजे ज्या भक्तांना ते भक्त मरणापूर्वी म्हणजे देहात जिवंत असताना, देहाच्या द्वारे जिवंत असताना मलाच प्राप्त झालेले असतात. मग मरणाच्या वेळी किंवा मरणानंतर दुसरीकडे जातील का? संसाराला भेटायला जातील का? परत नाही जाणार.
स्वर्गाला जातील काय? नाही जाणार. भगवंत असेच एकरूप होतील ना. म्हणून मरणाच्या वेळी दुसरीकडे कशी जातील? ज्याचं त्याने चिंतन आयुष्यभर केलं त्या चिंतनामध्ये असतात. एखादा कीटक जसं असतो ना, त्या कीटकाला तो भ्रमर म्हणे भुंगा सारखा डंक मारत असतो, आणि त्यामुळं त्या भ्रमराची भीती इतकी त्याच्या कीटकाच्या मनामध्ये ध्यास असा निर्माण होतो, आणि त्या ध्यासानं शेवटी तो कीटक भ्रमर होतो. असं वर्णन शास्त्रानं बरेच वेळा केलेलं आहे. तुका म्हणे आळीन जेवी नुरेची वेगळी, तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात, गोविंद गोविंद माझ्या मनात लागो छंद. या अभंगाचा हा शेवट आहे बरं का. बघा प्रत्यक्षात जाऊन तो अभंग. तुका म्हणे आळी नुरे उरत नाही, नुरेची वेगळी जेवी नुरेची वेगळी. उरतच नाही, कारण त्याच्याशीच एकरूप झालेले असतात. मरणानंतर दुसरीकडे कुठं जातील? म्हणजे मृत्यूपूर्वी देहात असताना ज्यांनी सर्व भाव अर्पण भगवंताला केलेले असतात, प्रापंचिक मोह त्यांची आसक्ती सुटलेली असते, ज्यांचं मी आणि माझं देहात असताना संपलेलं असतं, ज्यांची देहासक्तीने विषयासक्ती गेलेली असते, त्यांना नसतेच विषयासक्ती, असे जे आहेत ते मरणापूर्वीच मला प्राप्त झालेले आहेत. ज्यांनी संसाराची आसक्ती सुटली त्यांना भगवंताची प्राप्ती झालेलीच असते, अन्य काही करायची गरज नाही. आणि भगवंताच्या प्राप्तीचा अर्थ आहे अखंड समाधान आणि शांतीचा सतत असणारा अनुभव, परावलंबी सुखातून बाहेर पडणं, आणि स्वसुखाशी एकरूप झाला की त्याला प्राप्तच झालेला असतो. मग जिवंत असताना सुद्धा. मरणाच्या अलीकडे शब्दाचा अर्थ असा आहे की जीवनमुक्ती अवस्थामध्ये, जीवनमुक्त अवस्था यालाच मरणाच्या अलीकडली अवस्था असं माऊली वर्णन करतात, कारण त्यांचा जीवभाव नष्ट झालेला असतो. जीवभाव मरणं हीच सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. आपल्यासाठी भूषणावर जीव जायला पाहिजे. हा शब्द आपल्याला आवडत नाही ना. जीव गेला म्हणजे मृत्यू झाला असं लोक म्हणतात. नाही, मृत्यू ही वेगळी प्रक्रिया आहे. प्राण जाणं ह्या मृत्यूचा वर्णन करताय, पण जीव जाणं, संतांचे जीव म्हणजे जीवपणा. हा जीवपणा जावा लागतो, आणि हा मृत्यूच्या पूर्वी जावा लागतो. जायला गेला ना तर त्याला जीवनमुक्ती म्हणतात. म्हणजे जीवन चालू आहे आणि मुक्तही आहे, त्याला जीवनमुक्त म्हणायचा. असा हा जीवनमुक्त म्हणजे जीवनामध्ये असणाऱ्या, आयुष्यामध्ये असणाऱ्या कुठल्याही गोष्टीबद्दलचा मोह, आकर्षण, आसक्ती नष्ट झालेली असते, तो जीवनमुक्त असतो. म्हणून ते मरणा ऐलीकडेच मज मिळून गेले पुढे. मरणाच्या अगोदरच ते मला प्राप्त होतात, म्हणजे भगवत रूप होतात, जीवनमुक्त होतात. आणि देहात असताना मृत्यूपूर्वीच ते भगवंताशी एकरूप झालेले असतात. म्हणून माऊली त्यांचं वर्णन करतात त्या भक्तांचं. हे भक्त जे आहेत, आणि आम्ही अन्य देवतांची पूजा करत असतो आणि हा माझ्यापर्यंत येतो म्हणतात. का? जो परमात्म्याचा ध्यास ज्याला लागलेला असतो तो मृत्यूपूर्वीच त्याचा जीवपणा मरून जातो. म्हणून तुकोबा म्हणतात ना, माझे मरण मरून गेले. काय म्हणतात तुकोबा? मी झालो अमर झालो म्हणतात. मरण मरून गेलं, माझं मरण झालं आणि मी झालो अमर. बघा, मरून अमर होणं म्हणजे मरणा ऐलीकडेच मज मिळून गेले पुढे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून मी त्या पद्धतीनं माझं जीवन जे आहे, ती जीवनमुक्ती जी अवस्था आहे ती मृत्यूपूर्वीची अवस्था आहे, देहात असताना आहे. देहाच्या मृत्यूनंतरची कसली मुक्ती, काय विधेय मुक्ती वगैरे वर्णन आपल्याला त्याच्याबद्दलचं काय नसतं. आपण जिवंत असताना तृप्त आणि मुक्त आणि स्वतंत्र इतक्या गोष्टी आपल्याला असायला पाहिजे. त्यासाठी सगळा गबाळा सोडावा लागतो ना. संत म्हणतात की हे जे कलत्र, गोत्र, पुत्र, कसं कसं शब्द वापरतात बघा. कलत्र, गोत्र, पुत्र या मोहातून जे बाहेर पडतात ना ते स्वतंत्र होतात. आणखीन एक शब्द त्यात घालायचा राहिला, गोत्र, कलत्र, पुत्र आणि कुत्र. हा विचार असा जोक आहे, पण कुत्र या सगळ्यातून जे मोकळे होतात ना ते स्वतंत्र होतात. मुक्तीची खरी कल्पना ही आहे.
जिवंतपणीचं जे असणारी जी मुक्ती आहे, ज्याला मरणाइलीकडेच मुक्त होणं म्हणतात. मरवाणी मज मिळून गेले पुढे, मग मरणी आणखीकडे जातील की आता परत मरायच्या वेळी देवाला प्राप्त होतील काय? अगोदरच मिळालेत ते, आणि अगोदरच संपलेत तर पुन्हा एकदा समुद्रात नदी मिळालेली असते तर ती परत बाहेर पडून परत आणि कुठे वाटेला लागेल काय? नाही लागणार. त्याची गतीच संपली ना. खुंटलिया तृष्णा म्हटलेलं आहे. खुंटलिया धावा तृष्णेची या, आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखील या. आता धावणारं मन थांबलं ना, त्या समुद्राशी एकरूप झाली नदी. म्हणून जीवनमुक्तीचा आनंद ते अशा मृत्यूपूर्वीच भोगत असतात. कारण मृत्यूवेळी मग कोणतीच आई किंवा पारलौकिक अशी वासना त्यांची शिल्लक नसते. आणि म्हणूनच ते मरणाच्या अलीकडे मज मिळून गेले पुढे असं म्हणतात. त्यामुळे मृत्यूपूर्वी तर ते भगवत रूप असतात, मग मृत्यूनंतर ते असतीलच असतील यात शंका नाही. मृत्यूनंतर म्हणजे काय? देह आहे. मृत्यू देहाचा आहे. त्याचा मृत्यू कधी आहे? नाहीच. मग मृत्यूचं नाहीच तर त्याच्यात जे होतं तत्व तो त्याच्याशी एकरूप झालेला. त्यानं जीवभाव टाकून तिला, आणि जीवभाव त्याचा मेल्यामुळं मरणापूर्वीच म्हणजे देहानं मरण्यापूर्वीच ते भगवंताशी एकरूपच झालेले असतात. हा सरळ संदेश आपल्याला माऊली देतात. फार सुंदर उभे भर काय चिंतनासाठी. आपण आपल्या भक्ताची अवस्था कशी असली पाहिजे? मरणापूर्वी मरून जाणे. मरणापूर्वी मरून जाणे या शब्दाचा अर्थ आहे मरणापूर्वी जीवपणा संपवला पाहिजे. आपल्याला जीवपणाच आपल्याला पुन्हा वासनेच्या रूपानं जन्माला घालत असतो. जीव मेला तर पुन्हा जन्म नाही. पण गीता आहे म्हणजे जीव मरणं म्हणजे काय? जीव आत्मस्वरूप होणं. जीव ब्रह्मेव नापरा या सिद्धांतापर्यंत येऊन पोचणं आहे. म्हणून ते मरणाइलीकडे मज मिळून गेले पुढे, मग मरणी अनिकीकडे जातील केवी. माऊली बोलतात मग आणि परत मरायला कशाला जातील? आणि मरणाला प्राप्त होतील काय? त्यांचा मृत्यू होईल का? मृत्यू लोकामध्ये परत येतील का? ते नाही येणार. मृत्यू लोकामध्ये येण्यापूर्वीच त्याने मृत्यू लोक सोडलेला असतो. किती आनंदही गोष्ट असेल बघा. आपण ह्या मृत्यू लोकावर असणारं मर्त्य प्रेम जे आहे त्या मर्त्य प्रेमाचा त्याग करून अमर असणाऱ्या आत्मप्रेमाचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि लवकर विचार करावा. आपल्या देहामध्ये हा जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा विचार करावा, त्याचा अभ्यास करावा, त्याच्याशी एकरूप व्हावं, त्याचं माझं नातं, त्या नात्याचा अभ्यास करावा. लोकांना जाणत बसू नये आणि फालतू ही आत्ता ह्या जन्मात निर्माण झालेल्या नात्यांशी स्वतःला जोडून घेऊ नये. म्हणून त्याच्यापासून डिटॅच होणं आणि याच्याशी अटॅच होणं या एकाच वेळी गोष्टी घडणाऱ्या आहेत. या जेव्हा घडतात तेव्हा मरणापूर्वीचं मरण आपल्या अनुभवाला येतं. आणि मरणापूर्वीचं मरण म्हणजे जगाकडे बघताना उदासीन पदानं चालू असतं. मिथ्यात्वाचा निश्चय झालेला असतो आणि त्यामुळे जगात ज्या घडणाऱ्या घटना असतात ह्याच्याशी देणं घेणं शिल्लकच राहत नाही. म्हणून मेल्यासारखाच असतोय का नाही सांगा बघू. लिव्ह ॲज अ डेड असं एक वाक्य आहे. लिव्ह जगा असं करे, मेल्यासारखं जगा. म्हणजे काय तर जगाबद्दल असणाऱ्या ज्या असलेल्या आसक्ती आहेत ना, वासना आहेत ना, ज्या आकर्षण आहेत ना, त्या आकर्षणातून स्वतःची सोडवणूक करून घेणं म्हणून मरणापूर्वी मरून जाणं आहे. हे ज्याला जमलं ना तो भक्त आहे खऱ्या अर्थानं. तो कुठं गेलेलाच नाही मग देवाला सोडून. तो आणि ते एकच आहेत. म्हणून म्हणतात ते मज मिळून गेले पुढे मलाच प्राप्त होतात. फार सुंदर चिंतन दिलेलं आहे. पुढे अजून होऊया. वर्णात्मक फार सुंदर आहेत भक्ताच्या, त्या आपण पुन्हा बघू. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.